आज आपण थोडं दर्शन थोडस मोक्षापासून ब्रेक घेऊया जरासा. आतापर्यंत मोक्ष संकल्पना सगळ्यांना समजलेली आहे, बरोबर ना? हो मॅम. हो मॅडम. हम्म. ठीक आहे. आता आपण थोडं सांख्य घेऊया, कारण नंतर मग परत आपल्याला स्थितप्रज्ञ हे ते सगळं बघायचंय. तर त्याच्यामध्ये आपण थोडं सांख्य फिलॉसॉफी पटपट. आता तुम्हाला बराचसा अभ्यास, सांख्याचा अभ्यास तुम्ही आधी केलेला आहे ना? केलेला आहे का नाही? हो. ठीक आहे. आता मग माझं काम सोपं झालं, तुम्ही बोलायचं मी ऐकते. ओके. आता सांख्य शब्दाचा अर्थ काय बरं आहे? सांख्य शब्दाचा अर्थ बघूया आपण. एक म्हणजे सांख्य सम अधिक ख्या, म्हणजे सम्यक ख्याती. सम्यक म्हणजे काय? योग्य. आणि ख्याती म्हणजे ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान आपण ज्याला म्हणतो ते. दुसरं संख्या म्हणजे बुद्धी. त्यापासून सांख्य म्हणजे बुद्धिगम्य ज्ञान असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. आता भगवद्गीतेमध्ये सांख्य हा शब्द प्रयोग जो आहे, सांख्य योग ज्ञानयोग, म्हणजे तो ज्ञानयोग या अर्थाने वापरलेला गेलाय सांख्य योग. सांख्य दर्शनामध्ये आता त्याच्यामध्ये आपण बघितलंय 25 तत्व आहे ना, तर सर्व तत्वांना जाणून घेण्याचं पूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि या अर्थाने ज्ञानाचा परिपूर्ण संग्रह म्हणून सुद्धा सांख्य शब्द इथे योग्य आहे असं म्हटलं जातं. आता संख्या म्हणजे मोजणं, बरोबर? तरी असाही याचा एक अर्थ आहे. सांख्य दर्शनामध्ये विश्वातील सर्व मूलभूत जी काही तत्व आहे त्यांची मोजणी करून 25 ही संख्या निश्चित करण्यात आली. म्हणजे काय, पुरुष प्रकृती आणि इतर सगळा जो आपला चार्ट आहे तर ती टोटल संख्या किती आहे? 25. आणि या अर्थाने सांख्य नाव त्याला आपण या दर्शनाला योग्य आहे असं म्हटलं जातं. आता ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजल्यात की का सांख्य ज्ञान, सांख्य हा शब्द कसा वेगवेगळ्या अर्थाने इथे वापरला गेलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आता सांख्य दर्शनाचे मूळ प्रवर्तक कोण आहेत? आचार्य कपिल मुनी. बरोबर. मग त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? सांख्य सूत्र. नक्की? त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? सांख्य सूत्र. बरोबर आहे. हो. हम्म. हो. आणि किंवा त्याला काय म्हटलं जातं? सांख्य प्रवचन पण म्हटलं जातं. तर तो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, पण तो सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीये. म्हणजे आता आपल्याकडे योगदर्शन वगैरे कसं आहे तसं, म्हणजे पातंजली योगसूत्र आहेत, तसं ही सांख्य सूत्र सध्या उपलब्ध नाहीये. मग पूर्वीच्या काळी कसं की गुरु होता तो शिष्याला म्हणजे शिकवण द्यायचा, आणि ते जी काही शिकवण आहे ती तोंडी मुखोद्गत स्वरूपामध्ये एका म्हणजे गुरुकडून शिष्याला जायची, बरोबर? तर कपिल मुनींनी त्यांचं हे जे ज्ञान होतं तर ते ज्ञान त्यांनी त्यांचं शिष्य आसुरी याला दिलं. आणि त्या आसुरींनी त्यांचा शिष्य पंचशिख यांना दिलं. आणि पंचशिखाचार्यांनी मग षष्ठी तंत्र हा ग्रंथ लिहिला आणि मग सांख्य ज्ञानाचा विस्तार केला. आता कळलं सांख्य सूत्रांमधलं जे ज्ञान आपल्यापर्यंत कशा प्रकारे आलेलं आहे की त्यांनी ते आसुरी त्यांच्या शिष्यांना दिलं, आणि त्यांनी आसुरींनी पंचशिखाचार्यांना दिलं, आणि त्यांनी षष्ठी तंत्र हा ग्रंथ लिहिला आणि सांख्य ज्ञानाचा विस्तार केला. आणि पुढे मग ईश्वर कृष्ण त्यांनी इसवी सन 150च्या सुमारास षष्ठी तंत्रावर आधारित 72 कारिकांची सांख्य कारिका हा ग्रंथ लिहिला. म्हणजे आता आपण जी काही सांख्य कारिका बघतो आहोत तर ती कोणती आहे? ईश्वर कृष्णांनी लिहिलेली आहे. त्यांनी जी लिहिलेली सांख्य कारिका आहे ती आहे. हे कळलंय की सांख्य कारिका कशी आपल्यापर्यंत आलेली आहे? पहिला ग्रंथ कुठला त्यांचा, आपल्या सांख्य दर्शनाचा? सांख्य सूत्र. हा. मग कपिल ऋषींनी ते ज्ञान कोणाला दिलं? आसुरी 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 आसुरी. आसुरींनी कोणाला दिलं? पंचशिखाचार्यांना दिलं. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? त्यांनी षष्ठी तंत्र.
षष्टी षष्टी तंत्र, हा. तंत्र. आणि या षष्टी तंत्रावरती आपण आता जी काही अभ्यास उपलब्ध आपल्याकडे जो काय आहे तर ती कुठली आहे? सांख्य कारिका. 72 कारिका त्याच्यामध्ये आहे. बरोबर. हम्म. आता हो. आता ह्या सांख्य कारिकावरती परत आणखीन त्याच्यावरती आपण जसं पातंजल योगसूत्रावरती व्यासभाष्य किंवा अनेक टीका आहेत नंतरच्या काळात त्याच्यावर निघालेल्या, अशा प्रकारे तर ह्या कारिकेवरती त्यांची माठर वृत्ती, त्याच्यानंतर वाचस्पती मिश्र यांनी सांख्यतत्व कौमुदी आणि गौडपद यांची टीका प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याच्यावरती परत आणखीन वेगवेगळी प्रकारे म्हणजे ह्या टीका, नंतर कारिका, सूत्र, हे ठराविक पद्धतीने ज्या वेळेला वाक्यरचना केली जाते तेव्हा त्याला ते नाव दिलं जातं. पंडित विज्ञान भिक्षू यांचे सांख्य प्रवचन भाष्य हे सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे याचा अभ्यासही मुख्यत्वे म्हणजे सांख्य कारिकेबरोबर केला जातो. आता सांख्य दर्शनाचं प्रयोजन काय आहे? आता मला सांगा, कुठल्याही दर्शनाचं प्रयोजन काय आहे? आपण हे बघितलंय. का बरं सांख्य दर्शन निर्माण झालं? का बरं सांख्य दर्शन निर्माण झालं? आपल्याला दुःख आहे, बरोबर हो की नाही? जीवन आपण जगतो त्यावेळेला सांख्य दर्शनामध्ये कोणते 3 ताप सांगितलेले आहेत? कोणती दुःख सांगितलेली आहेत? आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. बरोबर. तर प्रत्येक मनुष्याला ही 3 दुःख किंवा हे त्रिताप त्याच्याकडे असतातच, त्याच्यासाठी आहेतच लिहून ठेवलेले. बरोबर. तर ह्या 3 तापांपासून तुम्हाला निश्चित आणि कायमस्वरूपी जर तुम्हाला निवृत्ती मिळवायची, मोक्ष मिळवायचा आहे, तर म्हणजे हे मिळवायचं हे त्या दर्शनाचं प्रयोजन आहे. हं. तुम्हाला जर कैवल्य, इथे मोक्ष प्राप्ती लिहिले पण म्हणजे कैवल्य तुम्हाला, कारण इथे मोक्षाला काय म्हटलेलं आहे सांख्यांमध्ये? योग आणि सांख्य दर्शनामध्ये मोक्षाला काय म्हटलेलं आहे? कैवल्य. 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 तर तुम्हाला जर कैवल्य प्राप्ती झाली म्हणजेच मोक्ष प्राप्ती झाली, तर हे जे 3 ताप आहेत, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक, यांच्यापासून तुम्हाला निश्चित आणि कायमस्वरूपी मुक्ती मिळते. बरोबर. हे सांख्य दर्शनाचं प्रयोजन आहे. कळलं? ओके. आता हे 3 ताप आपण बघितलेले आहेत. आधिभौतिक म्हणजे काय? आता तुम्ही सांगा. आधिभौतिक म्हणजे काय? आधिभौतिक दुःख म्हणजे काय? कसं होतं ते? भौतिक. बाहेरच्या गोष्टीमुळे इतरांनी दिलेली झालेलं किंवा ऍक्सिडेंट. हा, बरोबर. म्हणजे भौतिक म्हणजे काय? तर भूतमात्र, इतर माणसं, प्राणी, म्हणजे साप चावला, विंचू वगैरे, किंवा पूर्वीच्या काळी जंगलांमध्ये वाघ, म्हणून तशी वर्णनं आपल्याला पुस्तकामध्ये आढळतात की त्यांच्यापासून होणारं दुःख किंवा त्रास. आता आधी दैविक, दैविक शब्द आलाय म्हणजे काय? दैविक शब्द आलाय म्हणजे काय येणार? आपल्या दैविक कर्मामुळे, म्हणजे दैविक गोष्टीमुळे होणार दुःख, आपल्या दैविक गोष्टी कर्मांमुळं. कोणत्या? नाही नाही, आपल्या कर्मांमुळे नाही. दैविक म्हणजे पंचमहाभूतांपासून, म्हणजे सृष्टीतून जी काही तुम्हाला दुःख मिळतात. आता सृष्टीतून कुठली दुःख? पंचमहाभूतांपासून तुम्हाला हा, भूकंप वगैरे. वगैरे. भूकंप, हा, अशा कोणती गोष्टी. दुःख? भूकंप, पूर, नंतर बरोबर. वादळ किंवा गारा हा, पडतात, ते सगळी पिकं नासाडी होते, वीज पडते, झाड जळतं, माणसं जळतात, हो की नाही? तिथे जर आश्रयाला आलेली असतील तर, म्हणजे ती तुमच्या दैवानी, तुमच्या हातामध्ये नाहीये. पंचमहाभूतांपासून ज्या वेळेला तुम्हाला दुःख निर्माण होतं सृष्टीकडनं, त्यावेळेला ते आधी दैविक. आधी भौतिक म्हणजे काय? भूतमात्रांपासून जी काही तुम्हाला दुःख होतात ते. भूतमात्र म्हणजे काय? तर प्राणी, माणसं वगैरे त्यांच्यापासून. दैविक म्हणजे पंचमहाभूतांपासून, म्हणजे सृष्टीकडून निर्माण होणारी दुःख. आणि आध्यात्मिक म्हणजे शरीरांतर्गत कारणापासून होणारी दुःख, म्हणजे शारीरिक आणि मानसिक व्याधी ज्या काही असतात, तर तशा प्रकारचं ते आध्यात्मिक. बरोबर. हो. आता तर हे तुम्ही एक लक्षात घ्या. सांख्य म्हटल्यावरती तुम्हाला ह्या तीन ताप कोणते आहेत हे तुम्हाला माहितीच पाहिजे. बरोबर. हे त्रिविध ताप आहेत हे तुम्हाला माहितीच पाहिजेत, कारण काही काही ठळक गोष्टी असतात तर त्या कायम तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार आहेत त्या.
कारण का ती त्या दर्शनाची मुख्य तत्व किंवा त्याचे जे मुख्य काही सांगितलेलं असतं ते असतं. ओके. आता ह्या 3 तापांवरती उपाय काय आहे? आता याच्यावर उपाय म्हणजे काय आपण मगाशी बघितलं. प्रयोजन काय? तर ह्या 3 तापांपासून कायमस्वरूपी तुम्हाला मुक्ती मिळू शकते. निश्चित आणि कायमस्वरूपी. म्हणजे काय? मुक्ती मिळते म्हणजे काय? कैवल्य मिळतं. म्हणजेच मोक्ष मिळतो. बरोबर. मग सांख्य दर्शनाप्रमाणे मोक्ष काय आहे संकल्पना? मोक्ष संकल्पना काय आहे? सांख्य दर्शनाप्रमाणे आपण केलेली आहे. सांगा आता. काय आहे? पुरुष आणि प्रकृती यांचं मॅडम विवेक ज्ञान. यांचं विवेक ज्ञान का? पुरुष आणि प्रकृती म्हणजे हे कळलं. पुरुष म्हणजे काय कळला, प्रकृती म्हणजे काय कळली. हा. हो. हे ज्ञान आहे का ते? नाही, यांच्या जे भिन्नतेचं ज्ञान. हा, बरोबर. म्हणजे पुरुष आणि प्रकृती ही जी 2 तत्व आहे, तर ही 2 तत्व ही पूर्णपणे वेगळी आहेत. पूर्णपणे भिन्न आहेत किंवा वेगळी आहे. आणि पुरुष हा एकटा केवल आहे, वेगळा आहे, स्वतंत्र आहे. हे जे ज्ञान असतं ना, तर ते ज्ञान तुम्हाला मिळालं तर हे जे त्रिविध ताप आहे किंवा संसारामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आहे, तर याच्यापासून तुमची कायमस्वरूपी निवृत्ती होऊ शकते. यालाच त्यांनी कैवल्य किंवा मोक्ष प्राप्ती असं म्हटलेलं आहे. बरोबर कळलं? हो मॅडम. म्हणजे नुसतं पुरुष आणि प्रकृती नाही. पुरुष आणि प्रकृती ही जी 2 तत्व आहेत ती पूर्णतः भिन्न आहेत. आणि पुरुष हा स्वतंत्र वेगळा केवल आहे. हे जे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा. आता सांख्य दर्शनाचे मुख्य सिद्धांत कोणते आहेत तर ते आपण बघूया. ओके. सांख्य दर्शन म्हणजे सांख्य दर्शनाचं जे काही आता 72 कारिकांमध्ये त्यांनी त्याचं इतकं व्यवस्थित त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा सांख्य सूत्र जी पूर्वी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा सांख्य दर्शनाचं योग्य शब्दांमध्ये कमी कमी याच्यामध्ये सूत्रांमध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि जगताचा हा व्यापार कसा आहे तर ते अगदी त्यांनी अगदी बांधेसूद म्हणजे अगदी व्यवस्थित त्यांनी की कुठेही तुम्हाला जागा नाहीये की तुम्ही डाऊट घ्यायला. आता तरी सुद्धा प्रत्येक दर्शन दुसऱ्या दर्शनावरती काय म्हणे आरोप प्रत्यारोप हे त्यांचे चालू असतातच. पण आज तागायत हे सगळ्यात जुनं दर्शन आहे. बरोबर. परंतु आज तागायत सगळे दर्शनांनी त्यांचे काही सिद्धांत मानलेले आहेत. तर तशा अर्थाने सांख्य दर्शन हे बांधेसूद दर्शन आहे. संपूर्ण विश्व व त्यात अंतर्भूत असलेल्या मानवी आयुष्याची एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण व्यवस्था या दर्शनामध्ये दिलेली आहे. म्हणजे काय? पूर्ण विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे. मग पूर्ण म्हणजे विश्वाची निर्मिती त्याचबरोबर मानवी आयुष्याची सुद्धा. म्हणजे आपण सुद्धा कसं प्रकृती आहोत. प्रकृती आणि म्हणजे आपण सुद्धा या प्रकृतीचाच अंश आहोत. तर तसा जर तुम्ही रिलेट केलं सगळ्या गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि हे सृष्टी कशी निर्माण झाली, मग तिचा प्रलय कसा होतो, मग पुन्हा ती कशी सृष्टी निर्माण होते किंवा काय, या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप व्यवस्थित याची मांडणी याच्यामध्ये केली. आणि ती जी मांडणी केली आहे तर त्या मांडणीला एक विशिष्ट क्रम त्यांनी दिला. आपण तो जो चार्ट बनवतो त्याच्यामध्ये बघतो आपण की विशिष्ट क्रमाने ती मांडणी केलेली आहे. आणि आता ही जी व्यवस्था त्यांची केलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांनी काही सिद्धांत सांगितलेले आहेत तर ते आपण बघूया. सांख्य दर्शन हे द्वैतवादी आहे. द्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे काय? दोन 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 गोष्टी. मग इथे कोणत्या गोष्टी सांगितल्या असतील? दोन. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष. म्हणजे सांख्यानी पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे आपलं शरीर. म्हणजे आपण आपल्यामध्ये सुद्धा बघितलं तर पुरुष आणि प्रकृती अशी 2 मूलभूत तत्व मानलेली आहेत. आणि ही 2 मूलभूत तत्व कशी आहेत? भिन्न आहेत. पूर्णतः भिन्न आहेत. हो की नाही? यापैकी आता दुसरं काय आहे तर यापैकी प्रकृती ही सृष्टीच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. म्हणून त्याला आदी कारण असं म्हटलेलं आहे. काही शब्द सांख्य दर्शनामध्ये आलेले आहेत तर ते आदी कारण म्हटलंय का तर ते निर्मितीचं मुख्य कारण जे आहे तर ते प्रकृती आहे. ती कशी बनलेली आहे तर सत्व रज आणि तमस. सत्व रजस आणि तमस या 3 गुणांची बनलेली आहे.
म्हणून तिला त्रिगुणात्मक असं म्हटलं जातं, किंवा गुणांनी बनलेली आहे ना, बरोबर. तर ती, म्हणून तिला गुणवती पण काही ठिकाणी शब्द वापरलेला आहे. हा, तर ती आदी कारण आहे. का बरं सृष्टीचं आदी कारण आहे? कारण ती, तिच्यापासून प्रकृती निर्माण झाली, ती मुख्य कारण आहे. आदी म्हणजे सुरुवातीचं मूळ कारण आहे, मुख्य कारण आहे. हा, आणि ती त्रिगुणात्मक आहे. 3 गुण कोणते? सत्व, रजस आणि तमस. आणि ती जड म्हणजे जाणीव रहित आहे. दुसरं काय आहे? तर पुरुष चेतन आहे, निर्गुण आहे, निष्क्रिय आहे. पुरुष अनेक आहेत, म्हणजे पुरुष बहुत्व त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पुरुष हे किती आहेत? अनेक आहेत. तो कसं आहे? चेतन तत्व आहे. त्याच्याकडे गुण आहे का? नाही. बरोबर. गुण आहे का त्याच्या ठाई? पुरुषाच्या ठिकाणी सत्व, रजस, तमस हे गुण नाही. आहेत का? नाहीयेत. नाही. म्हणून त्याला निर्गुण म्हटलेलं आहे. आणि निष्क्रिय म्हटलेलं आहे. कारण का? ज्या काही क्रिया, ज्या काही घडामोडी घडतात, त्या कोणामध्ये घडतात? कोणामध्ये? प्रकृतीमध्ये. प्रकृतीमध्ये घडतात. आता आपण जर पुरुष आणि स्त्री इथे म्हणजे समजून घेण्यासाठी पुरुष आणि स्त्री अशी जी कल्पना केली, तर ज्या काही आता जर बाळ होणार असेल, तर ज्या काही घडामोडी म्हणजे प्रसव, प्रसूती, जसं प्रकृतीपासून अनेक पुढे पंचमहाभूत किंवा हे सगळं बनतात, हं, तसंच स्त्रीपासून एक बाळ जन्माला येतं, तर प्रसूत होते स्त्री. तर त्यावेळेला घडामोडी कोणामध्ये घडून येतात? पुरुषात घडून येतात का? नाही घडून येत, त्या स्त्रीमध्ये घडून येतात. पण जे काही मूल जन्माला येतं ते पुरुष आणि स्त्री दोघांचं असतं. दोघं एकत्र आल्याशिवाय ते होऊ शकत नाही. बरोबर. हाच आपण, हे जर आपण इथे विचार घेतला इथे, तर आपल्याला हे समजायला थोडस सोपं जातं. पुरुषाने प्रकृतीपासून आपल्या वेगळेपणाचा बोध करून घेणं म्हणजेच कैवल्य अथवा मोक्ष होय. आपण मगाशी कैवल्याची व्याख्या बघितली, त्याच्यामध्ये आपण म्हटलं की प्रकृती आणि पुरुष हे भिन्न आहेत. हे ज्या वेळेला ज्ञान होतं आणि त्याचं वेगळेपण, तो केवल आहे, तो वेगळा आहे, हे ज्या वेळेला त्याला कळतं, त्यावेळेला ती त्याची कैवल्य किंवा मोक्षाची अवस्था असते. आता मोक्ष, त्याला अनेक शब्द आहेत. कैवल्य आहे, परमपुरुषार्थ आहे, मुक्ती आहे, बरोबर. तर हाच परमपुरुषार्थ होय, म्हणजेच मानवी जीवनाचे सर्वोच्च प्राप्तव्य होय. म्हणजे काय? माणसाच्या जीवनामध्ये अंतिम तुम्हाला प्राप्त करण्याचं, अंतिम गोष्ट जर तुम्हाला कुठली हवी असं आपण जर म्हटलं, तर ती मोक्ष. मग ती कशी मिळू शकते? तर सांख्य दर्शनामुळे या पद्धतीने मिळू शकते, की पुरुष हा वेगळा आहे याचं ज्ञान ज्या वेळेला होतं, तर त्यावेळेला कैवल्य प्राप्त होतं. आता अनिश्वरवाद आपण बघितलंय की सांख्यमध्ये 25 तत्व मानले, त्या 25 तत्वांमध्ये कुठेही ईश्वर त्यांनी मानलेला नाहीये. हं, तर ते काय म्हणतात की जगातील सर्व घटकांची व्यवस्था लावण्यासाठी सांख्य दर्शनाला ईश्वराची गरज भासत नाही. त्यांचं म्हणणं, ही 25 तत्व असली तरी तुमचं जग बरोबर तयार होतं. म्हणजे विश्वाची कशी निर्मिती अशी होते, त्याला ईश्वराची काही गरज नसते, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्याला अनिश्वरवाद म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे अनिश्वरवादी आहे ते, ईश्वर मानत नाही. योगामध्ये ईश्वर मानला जातो. म्हणजे सांख्यांची तत्व 25 अधिक ईश्वर, आणि म्हणून योग दर्शनाला सेश्वर सांख्य म्हटलं जातं. स ईश्वर सांख्य म्हणजे ईश्वरासहित सांख्यांची जी 25 तत्व सगळं मानलेली आहेत, म्हणून योगदर्शनाला सेश्वर सांख्य पण म्हटलं जातं. आता हे 5 गोष्टी तुम्हाला कळल्यात. योगाचं इथे सांगायची गरज नाहीये, पण एक तुम्हाला सांगितलं. हे तुम्हाला कळलंय सांख्यांचे मूलभूत सिद्धांत काय आहेत ते? हो मॅडम. आता पुरुषाबद्दल तुम्ही काय सांगाल मला सांगा. पुरुष पुरुष चेतन आहे. चेतन आहे, चैतन्य स्वरूप आहे, बरोबर. आणि निर्गुण आहे, निष्क्रिय आहे. बरोबर. अजून? पुरुष अनेक आहेत. बरोबर. आपण आता बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या आपण बोलून झालेल्या आहेत. हा, हो हो. ठीक आहे, पण त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एक एक जर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जर तुम्हाला करायचं असेल, पुरुष आणि प्रकृती दोन चार्ट म्हणजे कॉलम करायचे 2, आणि त्याच्यामध्ये इथे पुरुषाची वैशिष्ट्य तुम्ही लिहिलीत ना लाईनीनी,
तर त्याच्या अपोजिट बरोबर प्रकृतीची वैशिष्ट्ये असतात आणि तुम्हाला लक्षात ठेवायला पण तुम्हाला सोपं जाईल. आलं लक्षात? हो मॅडम. हं. इथे 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 जे तुम्ही पुरुषाचे गुण लिहिणार त्याच्या अपोजिट गुण बरोबर इथे प्रकृतीचे आहेत, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायलाही सोपे जातील. आणि मग लाईनीने एकाखाली एक लिहिले तर आपल्याला किती गुण लिहायचे हे पण तुम्हाला लक्षात येईल की काय काय तुम्हाला एक्सप्लेन करायचंय या दृष्टीने. हं? आता पुरुष हा म्हणजे चेतन त्याला म्हटलंय, म्हणजे काय, तर त्याच्या ठिकाणी चैतन्य आहे. आता चैतन्य हा त्याचा गुण आहे का? आपण त्याला निर्गुण म्हटलंय, हो की नाही? पुरुषाला आपण निर्गुण म्हटलेलं आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाहीये. तर चैतन्य हा त्याचा गुण नाहीये, तर त्याचा स्वभाव आहे, असं त्याचं वर्णन केलं जातं. हा, पुरुष हा चैतन्य आहे, म्हणजे चेतन आहे. त्याच्यानंतर निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही घडामोडी त्याच्यामध्ये काही घडत नाही, तो कुठल्याही याच्यामध्ये सहभागी होत नाही. साक्षी आहे, साक्षी तो तटस्थपणे सगळ्या गोष्टी फक्त बघत असतो. आपण साक्ष द्यायला कोर्टामध्ये एखाद्याला बोलवतो, तर तो तो त्या गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही ऍक्च्युअल क्रियेमध्ये भाग घेतो का ती व्यक्ती? साक्षीदार असतो तो नाही. तो नाही घेत, तो तो लांबून फक्त बघत असतो, बरोबर. त्यांनी ती घटना बघितलेली असते आणि म्हणून तो साक्ष द्यायला येतो. तसा हा साक्षी आहे. शुद्ध जाणीव स्वरूप आहे, गुणरहित आहे. त्याच्या ठिकाणी गुण नाहीये. नित्य आहे, का म्हणजे तो नित्य आहे. निर्लेप, त्याच्यावर कुठलंही लेपन म्हणजे कुठलंही तुम्ही त्याच्यावरती गुण किंवा काहीही त्याच्यावरती तुम्ही म्हणू शकत नाही त्याच्या ठिकाणी. निसंग आहे, निश्चल आहे, उदासीन आहे. हे आता हे सगळे शब्द आपल्याला पुरुषाच्या बाबतीत वापरलेले दिसून येतात. उदासीन आहे, त्यामुळे काय सुख दुःख म्हणजे पुरुषाला म्हणजे पुरुषाला सुख दुःख वगैरे हे त्याच्या ठिकाणी त्याच्याद्वारे स्पष्ट होत नाही. उदासीन आहे, तो द्रष्टा आहे, ज्ञाता आहे, भोगता आहे, भोग घेणारा आहे, अव्यक्त आहे. पुरुष अनेक आहेत, अक्षर आहेत. क्षर म्हणजे कमी होणं, तो कधी क्षर कमी होत नाही, तो आहे तसाच आहे. अकर्ता आहे, कुठल्याही क्रियेमध्ये तो भाग घेत नाही. अविकारी आहे, त्याच्या ठिकाणी विकार निर्माण होत नाही. ज्ञातृत्व त्याच्याकडे आहे, म्हणजे तो त्याला जाणलं जातं. पण ज्ञान घेण्याचं साधन त्याच्याकडे नाहीये, म्हणजे ज्या गोष्टींनी जाणलं जातं तसं साधन नाहीये, पण त्याच्याविषयी त्याला आपण जाणून म्हणजे तोच आपण आपण आधी एक संकल्पना स्वयंवेद्य आहे. हं, ही संकल्पना त्याच्या ठिकाणी दिली जाते त्याला. जसा पुरुष हा प्रकृतीपासून भिन्न आहे तशीच त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धी पण आपल्याला समजतात. म्हणजे पुरुष आणि प्रकृती वेगळ्या आहेत, पण मग तो आहेत म्हणजे त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धी म्हणजे तो आहे, हे कसं बरं आपल्याला समजतं? आता हे पुरुषाचे हे गुण आपण बघितलेले आहेत आधी. तुम्हाला हे समजले आहेत ना पुरुषाचे गुण कोणते आहेत ते? हो मॅडम. पुरुषाचे गुण, ओके. आता त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धी म्हणजे काय, तर तो आहे हे आपल्याला कसं कळणार, म्हणजे कुठली गोष्ट आहे तर त्याच्यासाठी मग वेगवेगळे दाखले किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी सांगितल्या जातात. तर त्यांनी पहिली याच्यामध्ये सांगितलंय की संघात परार्थत्वात. म्हणजे काय, तो संघात संघात म्हणजे काय, तर अनेक गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात आणि एखादी गोष्ट बनते तेव्हा त्याला संघात असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये कसं, जर एखादा रथ बनवायचा आहे, हा, तर रथाला रथ बनण्यासाठी काय काय एकत्र आलं पाहिजे सांगा बरं? रथ बनवायचा आहे, आता रथ तुम्हाला माहिती आहे, भगवद्गीतेमध्ये चाकं सुद्धा पाहिजेत त्याला. त्याला हो. चाकं पाहिजेत. अजून काय पाहिजे? त्याला घोडा पाहिजे. घोडा पाहिजे. अजून काय पाहिजे? सारथी पाहिजे. सारथी. सारथी पाहिजे. हं? अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? घोड्याला कंट्रोल करण्यासाठी लगाम पाहिजे सारथीच्या हातामध्ये. सारथीच्या हातामध्ये लगाम पाहिजे. जर आता तुम्ही असा विचार केला, आता म्हणजे काय, छोट्या छोट्या सगळ्या अशा अनेक गोष्टी एकत्र येतात त्यावेळेला तो रथ बनतो. आता मला सांगा, तो चाक म्हणजे रथ आहे का? नाही.
चाक म्हणजे रथ नाहीये. घोडा म्हणजे रथ आहे का? नाही. ज्याच्यावरती जी रथाची बॉडी आहे तर ती लाकडाची बनलेली, ती म्हणजे रथ आहे का? नाही मॅडम. नाही. म्हणजे काय, अनेक गोष्टी अशा वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्या एकत्र येतात. आणि पण मग तो रथ बनल्यानंतर तो रथ कोण चालवतो? दुसऱ्या कोणासाठी तरी असतं, बरोबर आहे की नाही? हं, हो. हो की नाही? तर अशा प्रकारे की म्हणजे ते हे जे कुठलंही अ, संघात ज्या वेळेला एकत्र येतात तर अ, ते दुसऱ्या कोणासाठी तरी असतात. आणि हो की नाही, दुसरं कोणीतरी वापरतं. आपण पॉट म्हटला तरी लाकडाचे 4 पाय, नंतर त्याची चौकट, खिळे सगळं एकत्र करून तो पलंग बनवला जातो. पण तो पलंग कोणासाठी असतो? दुसऱ्या कोणीतरी झोपण्यासाठी असतो, हो की नाही? तर हा पुरुष आहे, त्याचं वर्णन असं केलं जातं की तो संघात नसूनही जे अस्तित्वात आहे, म्हणजे जी काही गोष्ट आहे तर ती अशी एकच गोष्ट आहे की ती म्हणजे हा निरावय. हे इथे स्पेलिंग मिस्टेक झाले. त्याच्यामध्ये निर अवयव म्हणजे अवयव. आता हे जे आपण संघात आपण जे बघितलं रथाचं, तर चाक किंवा त्या रथाची बॉडी किंवा ते लाकूड किंवा मागे बसायला जागा केली आहे किंवा वरती त्याला छत्री आहे, ह्या सगळ्या गोष्टींना अवयव म्हटलं जातं. हे वेगवेगळे अवयव मिळून एकत्र येऊन जे बनतं ते संघात. हं, म्हणजे हा पुरुष जो आहे की ह्याला अवयव नाही, परंतु तो म्हणजे असं ती गोष्ट जी आहे तर ते एक चेतन तत्व आहे. तर ते चेतन तत्व म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुरुष आहे, असं त्याला म्हटलेलं आहे. तर हे थोडस सांगायला कठीण जातंय. पण अजून सोपं जर मला करून सांगता आलं तर मी तुम्हाला सांगेन. अ, म्हणजे संघात नसून सुद्धा जे अस्तित्वात आहे अशी एकच गोष्ट संभवते, ती म्हणजे अवयव चेतन पुरुष तत्व, असं त्यांनी संघात परार्थत्वाचं त्यांनी वर्णन त्याचं केलेलं आहे. हं, सांख्यकारिकामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता दुसरं त्यांनी जे म्हटलेलं आहे की अ, अ, आपण म्हणजे आपल्याला सुखदुःखाचा साक्षात्कार होत असतो, पण कोणीतरी त्याचा भोगता असल्याशिवाय ते जमणार नाही, हो की नाही? म्हणजे आपल्याला सुख दुःख होत आहेत, हं, पण मग सुख दुःख तुम्ही अनुभवता, तर ती कोणाला बरं अनुभवता मला सांगा बरं? म्हणजे तुम्ही भोगता आहात सुख दुःख, तर तुम्ही म्हणता का या शरीराला सुख दुःख होत आहेत, असं म्हणता का? नाही. शरीराला नाही म्हणत ना. मग तसं असतं तर ती निर्जीव बॉडी पडलेली असते, तिला सुख दुःख होतो आपण असं म्हणू का? नाही म्हणणार ना आपण. मला म्हणतो आपण. हा, म्हणजे आपण ज्या वेळेला मला म्हणतो त्यावेळेला ते शरीर नाही म्हणत आपण, त्या शरीराला संबोधून नसतं म्हणायचं आपल्याला. तर ह्या शरीरामध्ये जो पुरुष आहे तर त्याला हा आपण सुख दुःखाचा साक्षात्कार होत असतो. मग म्हणजे कोणीतरी हे भोगणारा आहे ना, भोगता उपभोग घेणारा आहे की नाही, हो की नाही? जर सुख दुःख तुम्हाला होत आहे तर ते उपभोग घेणारा पण कोणीतरी आहे ना, तुमच्या ठाई आहे ना, बरोबर? तुमचं शरीर भोग घेतंय का सुख दुःखाचा? त्याच्या आतमध्ये कोणीतरी आहे की तो भोग घेतोय, असं आपण म्हणू शकतो की नाही? आपण ज्याला आत्मा वगैरे म्हणतो, म्हणजे ह्या संकल्पना इथे नाहीयेत आत्मा वगैरे. इथे काय संकल्पना आहे? पुरुष. म्हणजे तुम्हाला जर सुख दुःख हे तुम्हाला अनुभवायला येत आहे, तर ते अनुभवणारा पण कोणीतरी आहे. तर तो अनुभवणारा कोण आहे? तर पुरुष आहे. आणि याच्यावरून तुम्हाला पुरुष आहे, हं, हे म्हणजे पुरुष असणं हे तुम्हाला अस्तित्व त्याचं सिद्ध होतं. हम्म. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय की तुम्हाला जगामध्ये तुम्हाला दुःख, आपल्याला प्रत्येक जण आपण या सांख्य दर्शनाचं किंवा इतर दर्शनाचंही प्रयोजन आपण बघतो की दुःखापासून मुक्ती मिळवायची असते प्रत्येकाला, हो की नाही? मग ती मुक्ती मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो किंवा प्रत्येक व्यक्ती ही धडपडत असते म्हणजे मोक्षासाठी. हम्म. जगामध्ये आपण बघितलं तर कुठलीही व्यक्ती मुक्त आहे किंवा असं नसतं. तो प्रत्येक गोष्टीतून त्याला ती
पुढे जाण्याची हे असते, म्हणजे वृद्धावस्था आपल्याला आयुष्यामध्ये येते, तर शेवटी पण त्याला वृद्धावस्था ही नको असते. त्याच्यातून सुद्धा त्याला सुटून त्याला कैवल्य, त्याची ओढ पुरुषाची कशाकडे असते प्रत्येक व्यक्तीची, तर हे कैवल्यासाठी असते. तर ही जी ओढ कैवल्याकडे असते म्हणजे काय, की प्रकृतीपासून वेगळं होण्याची ही जी ओढ आहे ना, तर ही ओढ कोणाला असणार आहे, तर ती पुरुषाला असणार आहे. कारण पुरुष आणि प्रकृती ह्या दोन्ही मिळूनच बनलेलं असतं ना प्रत्येक व्यक्ती, किंवा पृथ्वीवरती ज्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींच्या ठिकाणी ही तत्व आहेतच ना, हो की नाही? बरोबर आहे ना? पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणी ही दोन तत्व आहेतच की नाही? आपण मनुष्याच्या ठाई सुद्धा आहे की नाही ही दोन तत्व? आणि मग प्रत्येकाला शेवटी तुम्हाला काय हवंय, तर कैवल्य हवंय. हा, मुक्ती हवी आहे, मोक्ष हवाय. मग आता हा मोक्ष कोणाला अनुभवायचा आहे? मोक्ष कोणाला अनुभवायचा आहे? पुरुषाला. पुरुषाला. कारण तो एकटा आहे, केवल आहे, बरोबर. पण तो प्रकृतीच्या सान्निध्यामध्ये येतो, किंवा प्रकृती त्याच्या सान्निध्यामध्ये येते असं म्हटलं जातं, हो की नाही? तर यांनी ह्या चार गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, की त्याच्यामधनं असं सिद्ध होतं की पुरुषाचं अस्तित्व आहे. त्याच्यामध्ये अजून एक आहे, मला वाटतं प्रकृती त्रिगुण विपर्यात अधिष्ठानात एक आहे, ते पण मला वाटतं डिस्क्राईब करायचं याच्यामध्ये राहिलंय, ते एक राहिलंय याच्यामध्ये लिहायचं, की तिच्या ठिकाणी सामान्य मी त्याच्यामध्ये ऍड करेन नंतर. हे तुम्हाला समजले का? थोडं समजायला क्लिष्ट आहे, पण थोडं पुन्हा पुन्हा वाचलत ना की जरा समजेल हे. हा, तरी मी सोपं करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, कारण पुस्तकातली भाषा खूपच क्लिष्ट आहे याच्यात. आता पुरुष अनेक आहेत, बरोबर. आपण असं म्हटलेलं आहे पुरुष अनेक आहेत, हो की नाही? तर त्याला म्हटलेले पुरुष बहुत्व. बहुत्व म्हणजे अनेक असणं. अनेक असणं. पुरुष बहुत्व म्हणजे पुरुष अनेक असणं. पुरुष अनेक आहेत असे सांख्य दर्शन मानते. आता याची 3 कारणं त्यांनी दिलेली आहेत. तर 3 कारणं कोणती आहेत? तर प्रत्येक व्यक्तीची जन्म मृत्यूची वेळ. हे कोण आहे, जरा म्यूट करता का प्लीज? गॅलेक्सी A72018. ओके. प्रत्येक व्यक्तीची जन्म मृत्यूची वेळ वेगवेगळी आहे, आणि त्याला लाभलेली इंद्रिय वेगवेगळी आहेत. म्हणजे आपण बघितलं तर माझं जन्माची वेळ वेगळी, तुमची जन्माची वेळ वेगळी, मला जी इंद्रिय देवाने दिलेली आहे, मी कशी दिसते तसंच दुसरी व्यक्ती दिसत नाही, बरोबर. म्हणजे अशा अर्थाने आपण बघितलं तर, आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं की पुरुष अनेक आहेत. जर हे वेगवेगळ्या वेळी जन्माला येतात, त्यांची मृत्यूची वेळ वेगळी आहे, तर मग ते अनेक आहेत. मग अजून त्यांनी काय दुसरं सांगितलंय, की प्रत्येकाच्या विषयांविषयीच्या प्रवृत्ती, म्हणजे प्रत्येक आपण इंद्रियांचे जे विषय आहेत, तर त्यांच्या विषयी प्रत्येकाची ज्या काही प्रवृत्ती आहे, त्यांना प्रत्येकाला जे काही वाटतं ते वेगळं वेगळं आहे, आणि त्यानुसार त्यांच्या क्रिया वेगवेगळ्या घडत असतात. म्हणजे आता जर मला जास्त चांगलं ऐकायला आवडत असेल किंवा म्युझिक आवडत असेल, तर कानांनी ऐकणं हा इंद्रियाचा, माझ्या कानाचा विषय झाला. किंवा मला जिभेची रसना, म्हणजे मला जर चांगलं रसना, मला चांगलं खायला प्यायला आवडतं, तसं तुम्हाला आवडेलच असं नाही. प्रत्येकाच्या विषयांविषयीच्या प्रवृत्ती ह्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाला वेगळी आवड निवड प्रत्येकाची वेगवेगळी आहे, आणि आपल्या आवड निवडीनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे वागत असतो, बरोबर. तसंच त्याच्यामुळे प्रत्येकाची, तुम्ही प्रत्येक व्यक्ती बघितलं तर त्याची भूक वेगळी आहे, झोप वेगळी आहे, त्याच्या भुकेच्या वेगळ्या, म्हणजे वेळा वेगळ्या असतील. झोप लागते आपण म्हंटल वेगळ्या वेळेला, तर ती सुद्धा झोप कशी लागते ती सुद्धा वेगवेगळी लागते, हो की नाही? कोणी पटकन झोपतं, कोणी उशिरा झोपतं, कोणाला आरामात बराच वेळ अंथरुणावर लोळत पडतं आणि मग झोप लागते, काही जण लवकर सकाळी उठतात. माझं मध्येच नेट कमी होतंय. माझा आवाज ऐकायला येतोय सगळ्यांना? हो मॅडम. ठीक आहे, मी हे बंदच करते, कारण मला इथे सारखं
ओके. तर हे प्रत्येकाचे वेगवेगळं असतं, त्यांच्या प्रत्येकाच्या झोप भूक असं वेगळं असतं असं म्हटलंय, आणि म्हणून ते म्हणतात की पुरुष अनेक आहेत. म्हणजे पहिलं काय सांगितलंय, पुरुष अनेक आहेत याचं कारण. प्रत्येक व्यक्तीची जन्म मृत्यूची वेळ वेगवेगळी आहे. तसंच त्याला प्रत्येक लाभलेली इंद्रिय सुद्धा वेगवेगळी आहेत. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं दिसतं, बरोबर, म्हणजे समजून घेण्यासाठी त्याची इंद्रिय पण वेगवेगळी आहे. आणि दुसरं काय म्हणलं, आता इंद्रिय, मग इंद्रियांचे विषय आले, हो की नाही, विषय प्रवृत्ती आणि त्याच्याबद्दल त्यांची वागणूक, ह ती वेगवेगळी. आता तिसरं काय आहे, तर हे प्रत्येकामध्ये जे गुण आहेत, तर हे 3 गुण आहेत, तर त्याचं जे प्रमाण आहे तर ते वेगवेगळं आहे. आणि आता आपण म्हणतो की एखादा मनुष्य सात्विक वृत्तीचा आहे, तर तो सात्विक वृत्तीचा आहे म्हणजे त्याच्याकडे रजस आणि तमस गुण नाहीये असं होतं का? नाही, असं होत नाही, पण कमी प्रमाणात असतं. हा, ते कमी प्रमाणात असतं. एखादा रागीट आपण म्हणतो, पण मग त्याच्याकडे तो गुण अधिक असतो म्हणून आपण त्याला तसं संबोधतो, बरोबर. पण याचा अर्थ असा नाहीये की त्याच्याकडे इतर गुण नाहीयेत. प्रत्येक व्यक्ती ही 3 गुणांचीच बनलेली आहे. पण ज्या गुणाचं आधिक्य असतं, तर त्या अर्थाने आपण त्याला संबोधतो की हा रागीट आहे, हा रजस वृत्तीचा आहे, किंवा हा आळशी आहे तर आपण त्याला म्हणतो त्याच्या ठिकाणी तामसिक वृत्ती आहे, बरोबर, कारण इतर गुण त्याचे कमी आढळून येतात म्हणून. मग आता तुमचं त्रिगुणांचं प्रमाण वेगवेगळं आहे, तर त्यानुसार येणारे जे तुमचे सुखदुःखाचे जे भोग आहेत, तर ते सुद्धा तुमचे वेगवेगळे असतात. हं. तर ह्या सगळ्यावरून ते काय म्हणतात की प्रत्येक जीवामध्ये स्वतंत्र पुरुष असतो. प्रत्येक पुरुष, म्हणून पुरुष अनेक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, की प्रत्येक जीव हा वेगळा आहे, बरोबर, कारण त्याचा जन्माची वेळ आणि हे इंद्रिय त्याची वेगळी आहेत, त्यांच्या विषयाच्या प्रवृत्ती आणि त्याच्या हातून घडणाऱ्या क्रिया वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामधलं त्रिगुणांचं प्रमाण वेगवेगळं आहे, आणि त्याच्यामुळे त्याचे सुखदुःखाचे भोगही वेगळे आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की प्रत्येक जीव हा स्वतंत्र पुरुष आहे असं ते मानतात. आता हे पुरुष अनेक का आहेत हे कळलेलं आहे आपल्याला. पुरुष अनेक आहेत. हम्म. ओके, पुढे जाऊया. हो मॅम. आता दुसरं तत्व काय सांगा बरं. दुसरं तत्व प्रकृती. प्रकृती. प्रकृतीची फोड कशी होणार. प्रकृतीची फोड कशी होते. प्र अधिक कृती. आता प्रचा अर्थ काय असतो बरं. प्रचा अर्थ काय असतो. प्रकर्षाने. प्रकर्षाने. आणि कृती म्हणजे क्रिया. हम्म. मगाशी एक उदाहरण नेहमी दिलं जातं पुरुषांच्या अनेक जे आपण बघितलं, बहुत्व जे आहे, तर त्याच्यामध्ये मला आता आठवलं की एक म्हणजे जन्म मृत्यूच्या आपण वेळा वेगवेगळ्या असतात, आपण असं म्हणतो की नाही, की एक म्हणजे विद्युत प्रवाह एका तारेतून जातो, पण त्याच्यावरती दिवे वेगवेगळे असतात की नाही, म्हणजे एकच तार आहे पण दिवे वेगवेगळे आहेत की नाही, तसं त्यांचं म्हणणं आहे की ते पुरुषांचं बहुत्व ह्या अनेक दिव्यांसारखं आहे, की म्हणजे एका विद्युत प्रवाहावर जर आपण अनेक दिवे बसवले आणि त्याच्यातून जर आपण वीज म्हणजे बटन सुरू केलं तर तो विद्युत प्रवाह जायला लागतो, आणि दिवे एकदम लागतात, आणि प्रवाह बंद केला तर ते सगळे दिवे एकदम विझतात, हो की नाही. आणि जर असं जर झालं असतं, तर मग आपल्या म्हणजे पृथ्वीवरचे सगळे जे काही जीवजंतू प्राणी मात्र जे काही सगळे आहे, तर ते एकदम जन्माला आले असते आणि एकदम मेले असते की नाही. पण असं घडतं का मला सांगा. असं नाही घडत ना. सगळे एकाच वेळेला जन्माला येतात का. नाही घडत. म्हणून त्यांनी म्हटलंय की त्यांचं जन्म मृत्यूचं वेळ वेगळी आहे आणि म्हणून ते वेगळे आहेत. मला आता ते एकदम उदाहरण आठवलं म्हणून मी तुम्हाला मागे जाऊन सांगितलं. ओके. तुम्हाला ते उदाहरण समजलंय का पण. म्हणजे मॅडम लाइटिंग असं म्हणायला काही हरकत नाही का? हा, लाइटिंगच. आता आपण लाइटिंग लावतो तर कशी लावतो. एक म्हणजे एक वायर आहे आणि एका वायरला अनेक दिवे आहेत.
हा, आणि तुम्ही ती वायर तुम्ही प्लग करता आणि बटन चालू करता, तर सगळे दिवे एका वेळेला लागतात की नाही? लाइटिंग हो. मधले सगळे दिवे एका वेळेला लागतात ना. पण मग आता डिस्को वाले आलेत ते जाऊ दे, पण आता डिस्को वाले आलेत म्हणजे पुरुषांचं बहुत्व थोडक्यामध्ये, हो की नाही? पण म्हणजे पूर्वीच्या काळी तर नव्हतं तसं, म्हणजे एका वेळेला लागायचं. मग जर आपण म्हणजे असे सगळे जर पुरुष एकाच वेळेला जन्मतात आणि एकाच वेळेला मृत्यू होतो असं दिसतं का आपल्याला? नाही दिसत. म्हणजे काय, म्हणून तर म्हणले जन्माच्या वेळा वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून त्यांनी म्हटले पुरुष अनेक आहेत. कारण सगळेच एका वेळेला मेले असते आणि सगळेच एका वेळेला जन्म झाला असता असं नाही दिसत ना आपल्याला. आणि म्हणून त्यांनी म्हटले की पुरुष वेगळे आहेत. हम्म. ओके. हो मॅडम. हा, चला आता प्रकृती बघूया. प्रकृती प्रकर्ष आणि प्रचा अर्थ होतो. त्याच्यानंतर क्रिया. क्रिया, आता आपण क्रिया प्रकृतीची सगळी क्रिया आहे ती कोणाच्या ठिकाणी दिसून येते? प्रसवधर्मी आहे किंवा ह्या सगळ्या ज्या आहेत तिच्यापासून अनेक तत्व निर्माण होतात. हे सगळी तत्व जिच्यापासून निर्माण होतात त्या सगळ्या क्रिया, त्या क्रियेचं मूळ जे आहे तर ते कोण आहे? प्रकृती. म्हणून तिला प्रकृती असं म्हटलेलं आहे. की जिच्यामध्ये कृतीची क्षमता आहे, जे प्रकट तिच्यापासून काही गोष्टी निर्माण होतात किंवा तिच्या काही गोष्टी घडतात, तर त्या सगळ्याच्या जे घडतं प्रकट होतं त्याचा आधार, त्याचा बेस काय आहे? त्याचा बेस किंवा मूळ कारण जे आहे तिला प्रकृती असं म्हटलं जातं. कळलं प्रकृतीचा अर्थ? हं. हो मॅम, हो. हो. आता प्रकृतीची वैशिष्ट्य, आता तुम्ही मला सांगा, आपण पुरुषाची बघितलेली आहेत, तर त्याच्या अपोजिट सगळी इकडे येणार आहेत. हं, सांगा बरं. आता तिथे तिथे गुण आहे का? निर्गुण म्हटलंय. मग प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मक. त्रिगुणात्मक. मग कुठले कुठले गुण आहेत? सत्व, रजस, तमस या 3 घटकांची गुणांची बनलेली आहे. हा, मग ही जड आहे, बरोबर. अचेतन आहे. अचेतन म्हणजे जाणीव रहित. चैतन्य नाहीये तिच्याकडे. आहे का चैतन्य? नाहीये, नाही. की नाही? मग क्रियाशील आहे. क्रिया घडून येतात ना तिच्याकडे, बरोबर. तो कसा आहे? पुरुष कसा आहे? अक्रिय, निष्क्रिय, हो की नाही? निष्क्रियपेक्षा अक्रिय, क्रिया नाहीये त्याच्या ठिकाणी कुठली. विकारी. पुरुष कसा आहे? अविकारी. तिच्यामध्ये बदल घडून येतात, अनेक विकार निर्माण होतात, म्हणून ती विकारी. चंचल, अनित्य, सतत बदलणारी, तो नित्य आहे. वस्तुतत्व, व्यक्त, अव्यक्त आहे, इथे व्यक्त आहे. प्रसव धर्मी म्हणजे नवनिर्मितीची क्षमता असलेली. एखादी स्त्री प्रसूत होते म्हणजे तिच्यापासून नवीन गोष्ट निर्माण होते, नवीन बाळ जन्माला घालते, आणि म्हणून आपण प्रसूती गृह म्हटलं जातं, बरोबर, जिथे प्रसूती होते ते, बरोबर. प्रसव म्हणजे नवनिर्मिती होते, म्हणून तिला प्रसव धर्मी म्हटलेलं आहे, की नवनिर्मितीची क्षमता असलेली. आता त्रिगुणात्मक, प्रसव धर्मी हे तिचे मुख्य गोष्टी आहेत किंवा अनित्य. तिच्या ठाई सामान्य स्वरूपाचा धर्म असून ती म्हणजे तिच्या ठिकाणी कुठला धर्म आहे? तर सामान्य असा स्वरूपाचा तिच्या ठिकाणी धर्म आहे. मगाशी जे तिसरं तत्व राहिलं ना ते हे आहे. तर ती ज्ञान विषय होऊ शकते. आपण हिच्या म्हणजे आपण मगाशी म्हटलं पुरुष स्वयंवेद्य म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वतः तो स्वयंवेद्य आहे. इथे काय म्हटलेलं आहे की तिच्याकडे ती ज्ञानाचा विषय होऊ शकते, म्हणजे तिला जाणलं जाऊ शकतं. प्रकृतीच्या बद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता. तिच्याकडे ज्ञातृत्व म्हणजे जाणून घेण्याची क्षमता तिच्याकडे नाहीये. ती जाणली जाते, ज्ञेय आहे. म्हणजे एखादी गोष्ट वस्तू आहे तर तिच्याबद्दल आपण जाणलं जातं ना, म्हणजे तिची माहिती आपण घेतो, तर त्याला त्यांनी ज्ञेय असं म्हटलेलं आहे, की तिच्याबद्दल जाणलं जातं. प्रकृतीतले अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत, त्या आपण जाणून घेऊ शकतो, त्याच्याबद्दल माहिती गोळा करू शकतो. तर अशा प्रकारे जे जाणलं जातं त्याला ज्ञेय असं म्हटलं जातं. हं, तर पुरुषाच्या बाबतीमध्ये असं नाहीये. इतर पुरुषांहून किंवा प्रकृतीहून अलग पाहण्याचा जो धर्म किंवा जे विवेकत्व पुरुषामध्ये आहे, म्हणजे आपण पुरुषाला काय म्हटलेलं आहे? तो केवल असं म्हटलेलं आहे, तो वेगळा आहे असं म्हटलेलं आहे, हो की नाही? तर तो वेगळा आहे किंवा केवल आहे म्हणजे काय? की इतर पुरुषांहून तो वेगळा आहे, हा एक भाग.
आणि दुसरा भाग म्हणजे काय, प्रकृतीहून पण तो वेगळा आहे. या गोष्टी तू जाणून घेऊ शकतो. म्हणजे वेगळं पण पाहण्याचा जो धर्म आहे, जे विवेकत्व पुरुषामध्ये आहे ते प्रकृतीमध्ये नाहीये. म्हणजे हे वेगळेपण, केवलपण, वेगळेपण असणं हे प्रकृतीमध्ये नाहीये आणि म्हणून तिला अविवेकी असं म्हटलेलं आहे. हे कळलं? हा हा गुण कळला का? की इतर पुरुषांहून, आपण म्हटलंय ना पुरुष अनेक आहेत, आपण म्हटलेलं आहे हो की नाही. तर मग इतर पुरुषांहून मी वेगळी आहे. म्हणजे माझ्यातला पुरुष हा तुमच्यातल्या पुरुषांपेक्षा वेगळा आहे आणि माझ्यातली हा पुरुष माझ्यातल्या प्रकृतीपेक्षा सुद्धा वेगळा आहे, हे सुद्धा जाणण्याचा जो धर्म पुरुषामध्ये आहे, हा विवेकत्व पुरुषामध्ये आहे, ते प्रकृतीमध्ये नाही. हे कळलं? कळलं नसेल तर विचारा, आपण परत. ऐकू येतंय का माझं? हो येत आहे. डोक्याच्या वरून जाते का? नाही म्हणजे कळलंय तसं. हा, ऐका, हे बघा, आता आपण आपण म्हटले पुरुष अनेक आहेत. म्हणजे माझ्या ठिकाणी सुद्धा पुरुष प्रकृती आहे, तुमच्या ठिकाणी सुद्धा आहे, बरोबर. तर पुरुषाकडे एक गुण आहे, म्हणजे पुरुषाकडे एक गोष्ट आहे, ती कुठली आहे की विवेक. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे काय? दोन विचार गोष्टींमधल्या करण्याची क्षमता. विचार करण्याची क्षमता. दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे जाणून घेऊ शकतो, बरोबर. हं? हो हो म्हणजे चांगलं काय, वाईट काय, किंवा दोन गोष्टी वेगळ्या आहेत तो जाणून घेऊ शकतो. मग त्याच्या ठाई हे विवेकत्व आहे. तर कुठलं विवेकत्व आहे, म्हणजे कुठलं, काय तो जाणून घेऊ शकतो? तर इतर पुरुषांहून मी वेगळा आहे, किंवा प्रकृतीहून सुद्धा मी वेगळा आहे. मी वेगळा आहे, मी केवळ म्हणजे एकटा आहे, हे जे जाणून घेतो, हा जो धर्म आहे त्याचा, तर त्याला विवेकत्व असं म्हटलेलं आहे. तर त्याला, ते पुरुषामध्ये असतं पण ते प्रकृतीमध्ये नसतं. आणि म्हणून प्रकृतीला अविवेकी असं म्हटलेलं आहे. कळलं? दोन वेगळं, म्हणजे आपलं वेगळेपण तो जाणतो. हो आपलं वेगळेपण जाणून घेण्याची जी वृत्ती, बुद्धीने म्हणजे विवेक, बुद्धीने नाही म्हणतात, हे जे जाणून घेण्याची विवेक आहे हा त्याच्याकडे आहे. आणि तो, म्हणून तो प्रकृतीकडे नाहीये, सॉरी, म्हणून तिला अविवेकी म्हणलेला आहे. आता तिथे त्याला अक्षर म्हटलेलं आहे, की तिचं क्षर, म्हणजे तो कमी नाही, अक्षर ही क्षर आहे, कमी होऊ शकते, ती नाश होऊ म्हणजे कमी कमी होऊ शकतो, क्षरण होणं, कमी कमी झीज होत जाते, असं आपण म्हणतो. हं? बद्ध आहे, हं, बांधली गेलेली, तो कसा आहे, मुक्त आहे, हो की नाही. पण प्रकृती कशी आहे, बद्ध आहे, बांधली गेलेली आहे. हं? पुरुषाच्या कैवल्यासाठी, आता ती बांधली गेली आहे, कोणाशी बांधली गेलेली आहे, ती स्वतःलाच बांधून घेते. तिची धडपड कशासाठी असते माहितीये, की पुरुषाला भोग द्यायचा आणि पुरुषाला अपवर्ग, भोग आणि अपवर्ग मिळवून द्यायचा. अपवर्ग म्हणजे काय, कैवल्य किंवा मोक्ष मिळवून द्यायचा. आपण जर नवरा बायको आपण जर डोळ्यासमोर आणले, तर बायकोची धडपड, म्हणजे टिपिकल, आत्ताचे नवरा बायको नाही म्हणत मी, टिपिकल नवरा बायको आपण जर डोळ्यासमोर आणले, तर एखाद्या घरातल्या स्त्रीची किंवा बायकोची धडपड काय असते, मला सांगा बरं, काय असते? नवरा बायकोचं रिलेशन तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर बायकोची धडपड काय असते? पुरुषाला चांगलं चांगलं देण्यासाठी, त्याला भोग देण्यासाठी, त्याला चांगल्या गोष्टी देण्यासाठी, हो की नाही. म्हणजे ती स्वतःला बांधून घेते ना, ती दुसऱ्या घरातून येते, पण ती नंतर इकडचीच होऊन जाते. तिचं सगळं, त्या संसार सगळा, हा संसारात तिची मुलं बाळ, हे सगळं याच्याशी ती बांधली गेलेली असते, बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही, हो तिचं नाव सुद्धा ती बदलते, हो हो की नाही. मग आपण जर तेच इथे आपण जर लागू केलं, थोडक्यात समजून घेण्यासाठी, तेच इथे तुम्ही लागू केलं, तर पुरुष हा वेगळा असतो, मुक्त असतो. तो काय असा बांधला गेलेला, म्हणजे तो त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतच असतो, आपण जर आपल्या रिलेशन मध्ये म्हटलं तर. पण तरी सुद्धा जेवढी बांधली गेलेली स्त्री असते, तसा पुरुष असतो का घरामध्ये? नाही, हो की नाही. असंच चित्र दिसतं की नाही आपल्याला? हो असंच हा. पण इथे आपण जर तसाच विचार केला, तर पुरुष हा बद्ध नाहीये, तो
मुक्त आहे. आणि इथे बद्ध कोण आहे? प्रकृती आहे. प्रकृती आहे. आणि मग ती कशासाठी बद्ध आहे? ती कशासाठी तिची धडपड आहे? तर पुरुषाला मोक्ष कैवल्य मिळवून देण्यासाठी, त्याला भोग देण्यासाठी. म्हणजे आधी ती भोग देते आणि त्याच्यानंतर तिला कैवल्य मिळवून देण्यासाठी, त्याला कैवल्य देण्यासाठी धडपड करते. तिच्या ठिकाणी आता भोग देताना किंवा तेव्हा तिची वृत्ती कशी असते की मी पाहिले गेले, अशी वृत्ती तिच्याकडे असते, असं म्हटलं गेलेलं आहे. मी पुरुषाकडून पाहिले गेले, अशा स्वरूपाचं ज्ञान तिच्या ठिकाणी असतं, असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आधी ती त्याला भोग देते आणि नंतर ती त्याच्या कैवल्यासाठी धडपड करते. आणि मग ते पुरुष आणि प्रकृती हे वेगळेपणाचं ज्ञान हे होतं अंतिमतः. कळलं? हो मॅम. म्हणजे हे जे हो गुण मॅडम. आहेत ते गुण समजून घेऊ शकता आहात तुम्ही. त्रिगुणात्मक आहे, प्रसवधर्मी आहे, ज्ञानाचा विषय आहे. नंतर ती म्हणजे जे विवेकत्व आहे की आपण वेगळेपण आहे ते तिच्याकडे नाहीये, म्हणून ती अविवेकी आहे. आणि ती भोग आणि अपवर्गासाठी, पुरुषाच्या भोग आणि अपवर्गासाठी तिची धडपड चालू असते. प्रकृतीतील बुद्धी ही ज्ञानाचे साधन आहे. म्हणजे कशाने जाणून घेतलं, आपण मगाशी बघितलं की त्याच्याकडे पुरुषाकडे ज्ञानाचं साधन नाहीये. सगळं ज्ञान आहे त्याच्याकडे, पण ज्ञानाचं साधन नाहीये त्याच्याकडे. इथे बुद्धी हे जाणून घेण्याचं साधन आहे. आपण बुद्धीने कुठली गोष्ट कशी जाणतो? आपण बुद्धीने जाणतो ना, बरोबर? आपण कुठलीही हो. गोष्ट ही बुद्धीने जाणतो. पुरुष व प्रकृती जेव्हा एकमेकांच्या सान्निध्यात येतात, तेव्हा पुरुषाची जाणण्याची क्षमता व बुद्धी हे ज्ञानाचे साधन एकत्रितपणे काम करतात व आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान केव्हा होतं? की ज्यावेळेला पुरुष आणि प्रकृती एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पुरुषाच्या ठिकाणी काय आहे? जाणण्याची क्षमता. आणि प्रकृतीच्या ठिकाणची बुद्धी हे ज्ञानाचं साधन आहे. कसं जाणून घ्यायचं? तर बुद्धी. हे दोन्ही गोष्टी पाहिजे. तुम्हाला जाणून घ्यायचंय तर ती क्षमता, ॲबिलिटी पण पाहिजे तुमच्याकडे आणि बुद्धी पण पाहिजे. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं. त्रिगुणात्मक प्रकृती हेच या दृश्य जगाचे मूल कारण आहे, आदी कारण आहे. म्हणजे ही जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, आता वेगवेगळे गुण एकाखाली एक आपण फक्त लिहिलेत हे आपण. तर त्रिगुणात्मक प्रकृती हे हे एखादं हे आपलं जग हे निर्माण झालं, याचं मुख्य कारण काय आहे? म्हणजे आपल्याला दगड धोंडे सगळे प्रत्येक एवढे एवढे प्राणी मात्र, सजीव सृष्टी, निर्जीव सृष्टी, जे तन्मात्र जे जे काही आहे हे सगळं याचं मूळ कारण कशापासून निर्माण झाली आहे? तर ती प्रकृती. ती कशी प्रकृती आहे. आहे? त्रिगुणात्मक. आणि म्हणून तिला मूल कारण किंवा आदी कारण असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला याच्यावर शॉर्ट नोट, प्रकृती पुरुष शॉर्ट नोट, किंवा एका प्रश्नामध्ये मोठाच प्रश्न असेल, मोठ्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे असं प्रकृती किंवा पुरुषाचं वैशिष्ट्य सांगा, किंवा अजून सत्कार्यवादाचा सिद्धांत सांगा, किंवा अशा प्रकारे तुम्हाला विचारू शकतात. आता याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुषाला उदाहरण देताना सांख्यकारिकेमध्ये काही काही दाखले दिलेले आहेत किंवा दृष्टांत ज्याला म्हटलं जातं, तर ते दृष्टांत दिलेले आहेत. तर ते दृष्टांत काय आहेत बरं? तर आंधळा आणि पांगळा. तर आंधळा आणि पांगळा याच्यामध्ये आंधळा, एक मिनिट, त्याच्यामध्ये प्रकृतीला त्यांनी काय म्हटलेलं आहे? आंधळ. आणि इथे पुरुषाला काय म्हणलेलं आहे? पांगळा. पांगळा म्हणजे काय? पांगळा म्हणजे काय? त्याला हात नाहीये, पाय नाहीये, बरोबर आहे ना? आपण पांगळा म्हणतो ना त्याला, लोळा पांगळा. म्हणजे हात पाय नाहीये त्याला पांगळा म्हटलं जातं. डोळे नाहीयेत त्याला आंधळा म्हटलं जातं. ओके नाही? तर याच्यामध्ये का बरं प्रकृतीला त्यांनी आंधळ म्हटलेलं आहे? तर त्यांनी म्हटलेलं आहे की प्रकृती अचेतन आहे. तिच्याकडे चैतन्य आहे का? चैतन्य नाही. नाहीये. हो की नाही? म्हणून तिला आंधळी म्हटलंय. आणि पुरुष अकर्ता, म्हणजे तो काही करू शकतो का? त्याच्या ठिकाणी क्रिया घडून येते का? क्रिया घडवून आणण्याचं काम कोणाचं आहे? प्रकृतीच आहे. मग पुरुष काय आहे? अकर्ता आहे.
आणि अच्छा. म्हणून त्याला पांगळा म्हटलंय. आणि म्हणजे तो चालू शकतो का? नाही ना, हो की नाही? हं? हो. आणि आता आंधळ्याच्या पाठीवर बसला पांगळा, हो की नाही? आंधळ्याच्या पाठीवरती तो पांगळा बसला, तर मग काय होणार आहे मला सांगा बरं? की काय होईल सांगा बरं? वाट कोण दाखवेल? वाट कोण दाखवेल? पांगळा दाखवेल म्हणजे ज्याला डोळे आहेत ते दाखवेल. हा, म्हणजे आंधळा आहे आणि तो काय करेल? एखाद्या त्या ठिकाणी मार्गाने जायचंय तर तो चालू. चालू हो शकतो ना, तो हो चालू शकतो, त्यामुळे तो चालेल. आणि जो पांगळा आहे तो वाट दाखवेल, हो की नाही? इकडे जा, डावीकडे जा, उजवीकडे जा, असं सांगत, हो की नाही? म्हणजे हे अशा प्रकारे ही जी अचेतन प्रकृती आहे, जी आंधळी आणि अकर्ता पुरुष आहे, तो पांगळा, असं ज्या वेळेला म्हणजे या रीतीने, अशाच रीतीने हे प्रकृती आणि पुरुष, आपण त्यांचा संयोग होतो आणि प्रकृती आहे, तर ती म्हणजे परिणाम पावते, असं सांख्य म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचे अशी उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्याला सांख्यकारिकेमध्ये आढळतात. आता गाईचं दूध आणि वासरू, ते तर आपण मागच्या वेळेला पण बघितलं, हो की नाही? दूध दूध हे काय आहे? अचेतन वस्तू आहे, बरोबर? दूध हे कसं आहे? अचेतन आहे. ते- हं? पण ते अचेतन पदार्थ वासराची वाढ होतं की नाही? हो. आणि ते वासराला ज्या वेळेला गरज असते तेव्हाच ते दूध गायीच्या ठिकाणी उत्पन्न होतं की नाही, हो की नाही? जेव्हा वासराला गरज असते त्याच वेळेला ते गायीचं दूध स्त्रवतं की नाही, बरोबर आहे ना? म्हणून बछड्याला सोडतात ना गायीचं दूध. तुम्हाला जर दूध काढायचं असेल गायीचं, तर त्या बछड्याला सोडतात आणि मग त्याच्यानंतर ते प्यायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याला बाजूला करतात आणि मग आपण दूध काढतो, हो की नाही? तर अशा प्रकारे म्हणजे काय, तर हे दूध म्हणजे अचेतन दूध आहे, ते वासराचं पोषण करतं, हो की नाही? अशा प्रकारे त्यांनी उदाहरण हे दुसरं दिलेलं आहे. आणि तिसरं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की लोहचुंबकाचं दिलेलं आहे. आता लोहचुंबक इथे कोणाला म्हटलेलं आहे? लोहचुंबक पुरुषाला. कोणाला म्हटलेलं आहे? पुरुषाला. आणि प्रकृतीला काय म्हटलेलं आहे? लोखंड. लोखंड. मग आता लोहचुंबक म्हणजे उदासीन असलेला लोहचुंबक, लोहचुंबक आपण एका ठिकाणीच असतो, हो की नाही? तो हो. उदासीन, बरोबर. आपण पुरुषाला आपण इथे उदासीन गुण लावला. मग आणि मग त्याच्यानंतर तो आकर्षून घेतो कशाला? घडामोडी कशाच्या ठिकाणी घडतात? लोखंडाला आकर्षून घेतो की नाही तो? हो. हं? प्रकृतीच्या हा, ठिकाणी. म्हणजे आपण प्रकृती. म्हंटल की तो उदासीन आहे, अकर्ता आहे, बरोबर. पण मग तो तो उदासीन आहे, पण तो लोखंड इतर गोष्टींमध्ये हालचाल घडवून आणतो की नाही? म्हणजे हो. त्याच्या ठिकाणी तेवढी पॉवर आहे की नाही? मग तो हो. लोखंडाला आकर्षून घेतो, त्याच्यामध्ये सुया बिया लगेच येतात की नाही त्याच्या ठिकाणी? तर अशा प्रकारची उदाहरणं, दृष्टांत वेगवेगळे समजावून सांगण्यासाठी आपल्याला ही दिलेली दिसून येतात. हे कळलंय सगळ्यांना? हो मॅम. आता पुढे जाऊया त्रिगुण सिद्धांत. अरे 9-8 वाजले. आता त्रिगुण सिद्धांत आणि सत्कार्यवाद राहिलेले आहे. करूया. सर आता लेक्चर आहे. नाही. थांबूया आपण. ठीक आहे.